मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग। आजच्या दिवसाची सुरुवात छान गरमागरम चहाने झाली। चहासोबत आज मी बिस्किटही खाल्ली। तसे मी रोज बिस्किट खात नाही, पण आज चहासोबत खायची इच्छा झाली म्हणून घेतली। इथे मी पपई कापून घेतली आणि त्यासोबत फ्रीजमध्ये ठेवलेला भात फ्राय करून छानसा नाश्ता करून घेतला। नाश्ता झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू केली। आज जेवणासाठी पालकाचे हेल्दी आणि टेस्टी थालीपीठ बनवायचं होतं। त्यांच्यासोबत शेंगदाण्याची चटणीही करायची होती। शेंगदाण्याचा कूट माझ्याकडे आधीपासून तयार होता। मला चटणीसाठी जाडसर शेंगदाण्याचा कूट ठेवायला आवडतो, कारण त्यामुळे चटणीही छान टेस्टी लागतं। त्यामुळे त्याच कुटाचा वापर करून झटपट आणि टेस्टी शेंगदाण्याची चटणी बनवली। आता घरची नेहमीची कामं आणि स्वयंपाक आवरते। आज मला एका ठिकाणी बाहेर जायचे आहे। आधी सगळे काम पूर्ण करते आणि त्यानंतर तुम्हालाही सोबत घेऊन जाईल आणि कुठे जाणार आहे ते नक्की सांगते, त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा। स्वयंपाकही झाला होता, त्यामुळे मस्त अशा गरमागरम थालीपीठसोबत दही आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन छानपैकी आम्ही आधी जेवण करून घेतलं। त्यानंतर आम्ही माझ्या बहिणीच्या मिस्टरांना भेटायला गेलो। त्यांचं ऑपरेशन नुकतंच झालं होतं, त्यांना भेटून यावं असं ठरवलं। तेव्हा पाऊसही सुरू नव्हता, म्हणून पाऊस सुरू होण्याआधीच जाऊन भेटून येऊया। सो पटकन रेडी झालं आणि निघालो मग जायला आम्ही। तिथे पोहोचल्यावर थोड्या वेळ गप्पा मारल्या, त्यांची तब्येत कशी आहे ते विचारपूस केली आणि मग तिथून परत निघालो। येताना पाऊस नव्हता, पण आता जायला निघालो तर अचानक जोरदार पाऊस सुरू झाला। त्यामुळे आम्ही मध्येच थोडा वेळ थांबून बसतो। जिथे थांबलो तिथे मोड आलेली मटकी दिसली, त्यामुळे तीही घेतली। त्यानंतर आम्ही तिथेच थांबलो आणि गरमागरम सँडविच आणि समोसे बनवत होते। मग काय छान आम्ही सुद्धा खायला घेतली। पावसाच्या वातावरणात गरमागरम खायला मिळाल्यामुळे खूपच मजा आली। आम्ही सगळ्यांनी मिळून ते छान एन्जॉय केलं। पाऊस तर थांबायचं नावच घेत नव्हतं। थोडा पाऊस कमी झाला तर आम्ही निघालो। आता आम्ही भाज्या वगैरे घेऊन घेतल्या आणि घरी परत जायला निघालो। होय आओ बाप्पा, तिलाही माहिती आहे व्हिडिओ काढत नाही म्हणून। हे आधी नो नो बिचारीला। घरी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता, त्यामुळे येताना आम्ही शेवभाजी आणि पनीरची भाजी पार्सल घेऊन आलो। घरी आल्यावर गरमागरम चपात्या केल्या आणि मग सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं। नेक्स्ट डे फ्रेंडशिप डे असल्यामुळे माझ्या मुलीच्या फ्रेंड्स घरी येणार होत्या। त्यांच्यासाठी काय बनवायचं, डोसा आणि खोबऱ्याची चटणी बनवायचं ठरवलं। सगळ्यांना आवडेल आणि पोटभर खाता येईल असा बेत होता। त्यासाठी रात्री तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये बारीक करून डोशाचं पीठ तयार करून ठेवलं। नेक्स्ट डे सकाळी डोशाचे पीठ छान फुलून आलं होतं। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते व्यवस्थित एकजीव करून घेतलं। तोपर्यंत माझ्या मुलीच्या मैत्रिणी एक एक करून घरी यायला लागल्या। त्या आल्यावर मी त्यांच्यासाठी गरम गरम डोसे बनवायला सुरुवात केली। त्या येण्यापूर्वीच मी खोबऱ्याची चटणी तयार करून ठेवली होती। सगळ्यांनी डोसे आणि चटणी अगदी आवडीने खाल्ले।
आणि हो, या झटपट खोबऱ्याच्या चटणीची सविस्तर रेसिपी मी माझ्या चॅनलवर आधी शेअर केली आहे. ती रेसिपी पाहायची असेल तर माझा तो व्हिडिओ नक्की बघा. अशा प्रकारे सगळ्यांनी फ्रेंडशिप डे खूप छान एन्जॉय केला. एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधले, गप्पा मारल्या, खूप मजा केली. त्यानंतर मी त्यांना जवळच्या पार्कमध्ये सोडून आले, जेणेकरून त्यांना अजून थोडा वेळ एकमेकांसोबत घालवता येईल. मग आम्ही परत घरी आलो. त्यांचे फ्रेंडशिप बँड पाहून अधीरालाही फ्रेंडशिप बँड घ्यायचा होता. मग काय, बाहेर रिमझिम पाऊस सुरू असतानाच आम्ही तिच्यासाठी फ्रेंडशिप बँड शोधायला बाहेर पडलो. चला तर मग बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.